न गड्या या वयात आमच्या यात जमत नाही ना गड्या, जमत नाही ना. खरंच रे घंट्या, खरंच ना. लपकता येत नाही लेका, बसता येत नाही, उठता येत नाही. हा, हे झालं कसे का लावा रे बा. आम्ही आमचा त्रास आम्हाला माहित आहे गड्या. हा, म्हणून तर लेका गावात बसेल असतं लेका, आम्ही काम नसते केले का बाबा. ते मला नाटकं नका शिकू तुम्ही. मला सारे नाटकं माहीत आहेत तुमचे. वटे राखाल कसं रिकाम पण आहे तुमचा. बुड्या बाड्यावर लाईन मारायला कसं रिकाम पण आहे. काम म्हटलं की अंगाला काठी येऊन राहिली द्यायच्या. हे आता मी झाडं आणले मोकड्यांना आ लागतात. सांगून राहिलो नाटकं शिकू नका मला. काले गड्या तुले नाटकं शिकू. अरे बाबा, अरे आपल्या गावात लय जवान पोरा, त्याला सांगणं त्याच्या मागं लागणार. आम्ही लेका म्हातारे माणसं राजे काय लागला तू. म्हाताऱ्या माणसाले झाडं लावायला लावत राहिले का तू. हा, आता राहिलेच किती आमचे दिवस, राहिले किती दिवस. खुसकून जाऊ आम्ही. कसं गावातले पोरं पाय रे बापा. अरे बापा तुम्ही म्हातारे करता आणि खचकन जेवण होता. बुडी दिसली कसा वय वय करता. हा, कसा तुमचा घोडा कुत्ते तन बाबूराव गोट नाही येत तुमचा. आणि झाडं लावायचं म्हटलं तर अंगाला काठी येऊन राहिले. मला शिकवतात ते दोन्ही डोंगरे. हा बुडा झाला की तो बुडा बोलते, तो बुडा झाला की हा बुडा बोलते. काय धंदे. आई वय नाही करत रे बाबू. आम्ही सारा कोंब दबेला आहे आमचा आम्हाला माहित आहे गड्या. बीपीच्या शुगरच्या गोळ्या घेऊ लंबे होऊन राहिलो आम्ही. एक तर परमात्माने येतही नाही आम्हाला लवकर. धरतीले बोज व्हायला आम्ही आता. काय सांगा तुले. काही दोन्ही नाटकं शिकवतात म्हणजे बीपीच्या गोळ्या शुगर. हे कसं झाडं लावली की नाही बीपी शुगर सारे गायब होऊन जाते. टेन्शन घेऊ नका तुम्ही. एकही बिमारी राहणार नाही तुम्हाला. फक्त हे झाडं लावा लागतात. पहिले कसे तोडले हो जेव्हा खप्पा झाडं. दरवाजा पाहिजे तड झाड, ठुनी पाहिजे तोड झाड, हेट पाहिजे तोड झाड, ढमुक पाहिजे तोड झाड. आणि आता लावणं जीवारी येऊन राहिली. बीपी शुगर कान झालं हे तर झाडं रे म्हणून झालं. गड्या ठुनी नाही तोडली रे बा. तू म्हणतो झाडं तोडले बा. आम्ही काहीच नाही तोडलं ना बाबा. मला नका सांगू तुम्ही काय तोडलं काय नाही इथं. अर्धा जंगल चेक करा तुम्ही गावातला. तेवढी मोठी बंदी होती आपल्या गावामध्ये. एक झाड नाही राहिलं. हाग्याला जातो माणूस तर भगभग दिसते. पहिले माणसाला जाता नाही बंदीमध्ये. आता सारा पाहून घ्या या कोपऱ्यावर त्या कोपऱ्याला. एक झाड नाही राहिलं बंदीमध्ये दिल्ली कुलरचं. तुम्ही ना तोडली ते. नाटकं शिकवता का मला. हे मी तुम्हाला दोघंही सांगतो. म्हातारे काही नाटकं शिकू नका. हे मुकोट्या झाडा लावा तुम्ही. अगोपणा करू नका. नाही तर मग कसं मी तुमच्या दोघांच्या गतोड्या धरी ना घेऊन झाडाला आले. मी बेकार आवा. रघु कसं करतो रे बा. आता आपल्या शाताळावर जिंक बसला रे बा. झाडच लावा म्हणते. नाही लावाच लागतील भाऊ. नाही तर बस हा गच्ची धरते आपली एकसट केलाय. हा सुद्धा असता तर काही ना केलं गेलं असतं. पागल आहे ना. हो रे बा, पागलच्या नांदीने लागले जात बाबा. सुद्धा माणसा जरी लागेल माणूस जायला पुरते बा आपल्याला. बस आपल्या कंबळ्यात बसला आपल्या उरावर 2-4 हड्डे मिळेल की मागणी आपण. हो चाल बा चाल. हो म्हणे जाईल. हो रे बा येतो रे बा. आम्ही येतो बा. कुकडे ला लागतात ते सांग बा. चला उठा लवकर गाडून चला. हो चाल. मी आता दोन्ही पुढे व्हा. पुढे व्हा आणि तटीसा समोर झाडं लावणं चालू करा. मी अजून गावातली हडवाय आणतो जमा करून. झाडं कमी पडले त्या ॲटोतात. त्या ॲटोतले घ्यायचे लावायचे. मी आणतो गावातले हडवाय जमा करून आता. बंदे झाडं लावायला लावतो पहिले. रे बाबा हो रे मामाच्या नवऱ्या लावतो रे बाबा. बोल नको बाबा. हा तटी जातो बाबा. तटी लावतो झाडं. ॲटोतली नेतो. आण तू गावातली हडवाय आण जमा करून. पुढे असं नका बोलू ना. माझी जनावरा करता का मला खाई राजा. अरे बापा जाय रे लवकर. टोकसू नको वा. पहिलेच तर मॅट केलं तू नावाले घेणार जण. जाय हो लवकर. आलोच मी. करा काम सुरू. तिकून ये लोक झालं पाहिजे तुमचं. 100 झाडं लाव ना. बाबा 100 का 500 लावतो बाबा. तू ये फक्त. हे बुडे लावले कामाले. आता गावात जाणं लागते हाणत. तो कंदिल्या मुनश्या फुनश्या सारेच. रे बापा वाचलं रे बापा. वाचलं रे का. घंटे मागच लागला होता बापा. झाडं लावले का. वाचलं रे बापा गेला रे बापा. मला गेली रे बापा. अरे वा काही खरं नाही रे बापा. काही खरं नाही का. पागल म्हटलं गेले का. हात जोडाले का. पागलच असते रे बापा. झिमऱ्या काय. अरे बापाचा पागल दिसला का तुली. तो घंट्या दिसला का. त्या मालेले का मागच लागला रे का माय तो. तुम्ही सांगा पहिले मले. तो दिसला काय बापा. माग लागल तो पैता घाण. मले मागे होता गड्या. तू गायब झाला. कुकडे गेला तर बेकार केलं बाबा. माय पैता थंडीगार गेल झालं. मागून तो गायब झाला ना तो. बेकार आहे बापा बेकार आहे.
बुडे बाया पागलचा बंदोबस्त बसा लागते आपल्याशी, बसा लागते ना, जीव घेते तो आपला, जीव घेते. हो हो, काही ना काही बंदोबस्त करायला लागते आता. नाही तर एखाद्या दिवशी तर जीव घेत. किती पिटलून राहिला, झाडच ला म्हणते, झाडच ला. अजून दम नाही जमून राहिला बुडे बा माय. बेकार आहे रे बाबा, बेकार आहे बा. पण आमचे सरपंच आले बाबा, आले बाबा. बरे आले हो बाप्पा, बरे आले तुम्ही गावामध्ये. काय राजा त्या पागलला सोडलं तुम्ही ना, दवाखान्यात गेलते ना, काय राजा माणसं आहे हो तुम्ही. पण काय झालं बाबा, असं कोण दम छाटून राहिला तू, काय झालं? अरे बाबा त्या पागलनं नाकीनं मारलं ना, हो मागच लागून राहिला, झाडच लाव म्हणते, नाही म्हटलं तर पिटालून राहिला गावात. हाती लागलं की मारतच म्हणते तुम्हाला. पोपू थंडेगार झालो आम्ही. अरे बा सरपंच, हावले का तुम्ही ना पहिले पागल धंदा गेलेले का, त्याला दवाखान्यात दिलं सोडून दिलेले को, काय का माणसं आहे का तुम्ही? तरी एक सांगून 2 इंजेक्शन द्यायला होते झाले, शाट डाला होते 5-6 सुद्धा तरी झाला असेल का, आता का हळूहळू मारून राहिला तो. अरे बुडे बा, आम्हाला माहिती आहे राजा, आम्ही डॉक्टरला भेटायला गेलो इकडे फुर गडी, गेला पोहून. आता काय करता सांगा, आता तो कम्प्युटर होता त्याला चाट मारली त्यानं. तो दवाखान्यातून पोहून आला ना. कुठे आहे तो आता, कुठे आहे घंटे? बाबा काय पोहून जायला झपेल होते काय, आम्हाला गावात परेशान करून राहिला, तर आमच्या मागं लागून राहिला, आता कुठे जायला ते माहित नाही आम्हाला. बापू झपेलचा विषय नाही, डॉक्टरनं कॅबिनला बोलवलं, त्या डॉक्टरसोबत आम्ही गप्पा मारत बसलो, बस हा इकडे यानं फुर झाला. हा बाबा त्या डॉक्टरशी बोलत बसली, इकडे आम्हाला परेशान करून राहिला तो. काले गेले ते बाबा धरून ठेवते तरी तुम्ही. डॉक्टरला एक जण जाते भेटायला, तिघ काले गेले. तुम्हाला माहिती आहे पागल माणसा कसं असते तर. त्या बुडोबा आता ते झालं, आता कुठे आहे तो पहा पहिले आता. कुठे आहे तो पागल तर. आता त्याला डबल दवाखान्यात न्याय लागेल, नाहीतर बस काही खरं नाही. मग आता या बुड्याची नाही बाबा सरपंच कशा हल्लावले करून या ना गंठ्यानं, साऱ्या गावाला भेटायला तो. हो ना, नामदेव न्यास लागते त्याला डबल. काही करा रे बा, पकडा त्याला लवकर घेऊन जा. अरे अड्डी आहे का रे तुम्ही, दोघं तिघे जण आहे बाबा, गावातल्या तर बळ्या असा बी आहे तडीसा, जमलं मग. अरे बाबा पाहू आला रे भाऊ. चला चला झाडं लाव, नाटकं करू नका, चला माग चला, झाडं आणले मी. पंच होल आता. पण हा कचाटा झाला की चांगला पकडा, सोपनला बांधा, दवाखान्यात डबल घेऊन जाऊ मग आपण आता. हो नामदेव हो, याला बांधूनच न्याय लागेल आता. नाही आता जर म्हटलं याले असं तसं तर बस आपल्या बोकांडर कुत्ते. मग एक तर कसं पागल्या अंगात बारा ह्यालाही ताकद असते, आपल्या आता धरली जात नाही, याले कसं चकमा द्या लागेल. बरोबर बा, कुठे या लागते बा झाडाला आले. चा दाखव आम्हाला ठिकाण, दाखव बाबा चा. हा असं पाहिजे बाबा काम सरपंच सारखं. हो म्हटलं की मॅम, हो म्हटलं की हो. चला सरपंच, तुम्हाला हलकं काम देईन मी. पाणी टाक्याचं यायली सारेल बड्डे खोद्याला तर झाडं राहायला लावतो. चला रे चला, माग पुढे नेत जा बाबा आम्हाला, जाऊ दे ना आम्हाला घरी, घरचीच तर कामं राहिले आमच्या. ते कोणते झाडाला शिल्लक नको बोलू ना, पागल आहे ना तो. हे असं शिल्लक बोलतो मग हुकते, मग त्या मागा लागते. नाही बोलत नाही. चाले बा, चाल कुकडे नेतो चाल. चला मग माग. तुझी आफत आहे रे बा, हे घेणं दे ना, आफत आहे बा. इकडे कुकडे नेऊन आला रे आम्हाला गुगुदडीत. आम्हाला गोदरीचा वास घ्यायला होता, गोदरी झाडाला आला होता का, काही का खाईले का माणसं समजते की तुले काही घंटेले का. चला ना मोकड्यानं, चला ना, तोंड नका वाचून या ना माग. गोदरी कोण गेली, तुम्ही नच केली. घरी संडास असल्यावर गोदरी देऊन कोण बसते, हा गेले तुम्ही. संडास काल बांधला मग थोडं पाहिलं काही. वरून म्हणता गोदरीतून नेऊन राहिला का, वास येते आम्हाला. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. घरी संडास असल्यावर गोदरीत हा गेले, तो रस्त्यावर रोडवर हा गेले, लाज वाटायला पाहिजे सर अशी का आपल्याला. म्हणून नाही मग आपणच हाकतो ना, आपणच म्हणतो काय तर वाचून राहिला. संडास हागा मग घरी. संडास नाही का शासनाने दिले ना, 10-12 रुपये बांधले तुम्ही संडास, तरी मरतात रस्त्यावर गेले. लवकर मुकड्या माग अगं बना करू नका, वास येते का त्याचा. बा जास्त ठसन गाजून राहिला बा. कुठे बा ठसून तर गाजून राहिला, पण आता चला पागल आहे बाबा, चला माग काही बोललो की बा फटकाच ना मारू, काय खरं आहे. मागे पुढे ना करून चाला. रे बा, आम्हाला मशानभूमीत काले आणलं तू ना, काले आणलं रे बा. थांब ना घड्या शिवला, चगरू नको ना, थांब ना. आता काय ते आम्हाला का मूर्ती उकरायला लावतले का, पहिले तर जीव भेटे बाबा या मशानभूमी म्हटलं की. ते काले आणलं तुम्ही समशानात. गड्या तुला बुद्धीच कमी आहे गड्या. मला चबरच कळत राहतो, चूप बस न जरासा. अगं बना करू नको ना, ते शांतपणा म्हण नको शिकू, माहित आहे तू साऱ्या का शाय नाही. मूर्ती उघडते तू, मूर्ती कोणती मूर्ती उघडतो, चुप बस. जरा चुप बसा ना. बोल रे बा गंठन, बोल रे बापा नवऱ्या सांग.
मला सारे लाचा वाटेल माझे बेसरम हो. हे गावातली मशानभूमी आहे. अटीसा एक झाड नाही एक झाड. हा काही वाटते सरपंच तुला काही लाज वाटते रे हो बेसरमा. हा 2 पंचवार्षिक झाल्या ना ते एक झाड रे लावला ना मशानभूमीत. आता मशानभूमीत काल झालं पाहिजे, मुर्दे पेटवून घरी जाणं. पहिलेच तू कोणी येत नाही, पाणी कोण टाकीन द्या झाडं येईल. लोकांची गाण फाटते मशानभूमीत, म्हणून नाही झाडं नाही येत. तू सरपंच बनून बिनोकली जात रे बा. फालतू निवडून दिलेला अक्कलच नाही तुले. अरे अटीसा झाडं असले मुर्दा फुकल्यानंतर जे काही प्रदूषण होणार आहे ते झाडं ते ओढून घेतात. हा समजत नाही का? हवा दूषित होत नाही. झाडं असले तर व्यवस्थिशीर होते ना. अरे बाबा कोण्या मुर्द्याला कोणता रोग आपल्याला माहित आहे काय? हा माहित आहे का? पेटवला आपण. हा हवेत प्रदूषण झालं. हा अरे झाडच नाही तर सीधे कुठे येईन? गावात येईन की नाही? हवा गावात येईन. मग गावात हवा येईन, मग संसर्ग रोग जर झाला कोणाले तर मग म्हणून मशानभूमी झाडं पाहिजे. सुंदर दिसली पाहिजे मशानभूमी. त्या गड्यात तो एवढा विचार कोण करते बाबा? लढ्याचा पड्यातच तर पडते. खचकनी मुर्दा फुकला चालले घरी. आणि मशानभूमीत खरंच ना तुला सांग घंटा कोणी येत नाही, भूत असतात. गड्या तो अगोपणाच मोठा करतो. तुला सांगितलं चबरू नको म्हणता म्हणते. हा भूत असतात. कोणते भूत असतात? दाखव बरं मला भूत कोणते असतात. आले का फकाड्या फेकून राहिला. मशानभूमी झाडं असले पाहिजेत. हा मुर्दे फुकता अटीसा. हा हवेत प्रदूषण होते, त्याचं धुपूट निघते, आग असते, तिथे सर्व शोषून घेतात झाडं. त्यासाठी झाडं अटीसा पाहिजे. तर झाडं लावले पाहिजे. हे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. बरं ठीक आहे, झाडं तर लावले आपण. मग त्याला पाणी टाकीन कोण? त्याची निगा कोण राखीन? निंदीन कोण? हा लोक का फुकट येतील का? एक दिवस येईन कोणी बी. रोज रोज थोडी येणार आहे पाणी टाकेले. काही आहे भाऊ, तू पैसा नाही ना ग्रामपंचायत. मीच म्हणतो ना सरपंच तू मूर्खच आज ना. गोयास तू. हा अरे रोजगार हमी अंतर्गत नेमणं 5-6 जण पाणी टाकायले, झाडं लावायले, निंद्याले. तू एका खिशातले पैसे चालले का? शासन देते पैसे. हा जॉब कार्ड भरते का या घरी आपल्या? पण तू कसा खायला पाहिजे तुले. रोडचे 15% येऊ द्या, नालीचे 15% येऊ द्या, कुठले 10% येऊ द्या. अरे मशानभूमीतून हे शेड बांधलं, याच्यातही खाल्लेलं का 10% तुनं? हे नाही सोडलं तुला मुर्दे फुक्याचं. तू काय सांगशील रे मुले? मोठा बनत वरून. बापा नेमल्या जातील ना बापा. आता ठराव घ्यायला होता आम्ही सरपंचाने, नेमायला लावतो बापा. चाल झालं का तू? मग पाहू आपण. पहिले ठराव घेऊ ग्रामपंचायत. चाल तुल्याकडे तुले वेजा घाई झाली रे. ठराव बी आला आता. अरे जे काम 12 महिने होत नाही ते बापा आता आली का 5 मिनिटात? थांबा येड्यात ना काढू मला तुम्ही. चला तिकडे चाला, तुम्ही तिकडे चाला ना माझ्यासोबत चाला. अरे बाबा चाल, आम्हाला काही घाई नाही झाली. हा चला माग चला. हा पा आपल्या मशानभूमीचा दुसरा कोपरा. वरचा प्रसन्न वाटून राहिलं की झाडं आहेत. कसं वाटते? थंड थंडगार. हा कशाची भीती नाही, काही नाही. झाडाची साथ आहे. हे झाडं आपल्याला फळं देतील. हे फळं विकले तर ग्रामपंचायतले उत्पादन येईल. गावातले पोरं खातील फळं. पण अकलाच नाहीत ना आपल्याला. झाडं लावले पाहिजेत म्हणून याच्या. तिथं सारे बोयाडच भरले. कोणी म्हणते मशानमध्ये भूत येते, कोणी म्हणते राक्षस येते, कोणी म्हणते चुरेड येते. सायाजवळ झाडं लावण्याची वाले रोग येते तुम्हाला. आणि नाटकं शिकवता भूत येते, चिरड येते, हे येते. चिवट्या बनव जागा रे. साले शासन पैसा पुरवते, सारं पुरते. व्हायचे घरं भरतात, तेलं खातात. किराणा भरतात घरामध्ये पैशाचा. पण गावाचा विकास नाही करत हरामखोर. हे खायला पाहिजे ना. फक्त पैसेच खाजा, गुन्हा खाजा लोकांचा की झालं. चाललेल्या को खायले. हो ना बा, लेक्चर नको देऊ ना. आम्ही काहीच खायत नाही बाबा. मस्त झालं पण एक नंबर. झाडं लावले ते एक नंबर. बरं बोलले की लोक म्हणतात लेक्चर देते. अरे बा लेक्चर नाही देत मी, रामदेव. हे कोणा केलं माहित आहे का? त्या 2 बुड्याने केलं, म्हातारीनं. त्याच्यानं होत नाही बिचारच्या. टोंगे वाकत नाही, चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. दम लागते चाललं की बुड्याले. त्याईनं लावले हे झाडं. त्याईनं लावले झाडं. हो ना बाबा. हो आम्ही लावतो झाडं. फक्त आता पावसाळा आला की बस. तू गड्या सरपंच पावसाळ्यात जातो. तुला काय सांगितलं मग भाषण दिलं ना? रोजगार हमी अंतर्गत नेमणं ती हातीयान सारा अधिकार, शिक्का मारायचा अधिकार ते हातीयानं. सही दे तडीचा रोजगार हमी अंतर्गत निघणं. ठराव घेऊन ग्रामसेवकाला बोलून. अक्कल कमी आहे का रे तुले? मला सरपंच नाही गावाचा काय पालाट केला की नाही मग म्हणतो तू.
काय सांगून राहिला रे? म्हणलं का सरपंच झाला का तू काय कामाला धामाचा? अरे गावाचा रद्दी सरपंच आहे बा हा, काहीच कामाचा नाही का, काहीच नाही. ना झाडं लावत ना पाण्याची व्यवस्था. अरे पाणी प्यायला नाही भेटत. 3 दिवसातून रोज नळ सुटले पाहिजे. एवढं डमडम पाणी पाहिजे गावामध्ये. हा पैसे कसे घेते रे 100 रुपये महिना पाण्याचा? झाले हा नाटीसाई 2 नळ लाव. हा मशानभूमीत डम पाणी असलं पाहिजे. सांगू राहिल तुला डायरेक्ट टाकील जोड. 24 तास पाणी अटीसा. तू म्हणशील तसं बा, तू म्हणशील तसं. सरपंच घंट्या खरंच बोलून राहिला. कारण काय माहिती आहे का, अटसा आपण मशानभूमीत लाख उभ्या झाडा आहेत तर प्रसन्न वाटून राहिलं. खरंच ना, हिरवगार वाटते मस्त आणि थंड थंड गार वाटून राहिलं. उन्हाळ्यात तटी झपेच्या लायकचं होणार आहे राजा. आपण सहमत आहे रे भाऊ. चुल्यात गेलेलं का काम? आपण रोज सकाळी 2 घंटे काम करत जाऊ. हे झाडं लावायचं, पाणी टाकायचं, आपल्याला कोणतंही काम दे. आपण कोणतंही काम करतो बा, आपल्याला पटलं पाहिजे झाडं लावणं. तुम्हाला असं वाटतं बा घंट्या घरचंच काम करून राहिला का? अरे बा मा घरचं नाही आहे, हे सार्वजनिक काम आहे. पण तुमच्या लक्षात येत नाही छोट्या छोट्या गोष्टी. हा लहान छान गोष्ट आहे. झाडं लावणं, झाडाला पाणी देणं, गावाची स्वच्छता राखणं, उखळल्याचं व्यवस्थापन करणं, हा नाल्याचं व्यवस्थापन करणं, सांडपाण्याचं व्यवस्थापन करणं. याच्यापासून बिमाऱ्या दूर राहतात. पण आपण करत नाही. शासन पैसा देते पण अटी कसं 15% 20% खाल्ले. नाली बांधली कशी भुरी लात इकून लात मारली तिकून पडली कशी. तसं आपल्याला खायला पाहिजे जास्त. पोट मोठा आहे ना आपलं. का सरपंच? कंटन तू म्हणशील तसं आजपासून काम. तू म्हण, तू सांग आम्हाला असं करायला लागते तसंच होईन आता. हा जे काही ठराव घ्यायचे ते आपण ग्रामपंचायतमध्ये घेऊन टाकू आणि कामाला सुरुवात करू आता. मी कोण म्हणणार बापा, मी कोण म्हणणार? मी पहिलेच पागल. मला काय समजते? तुमच्याच बुद्धिमत्तेनुसार तुम्ही करा बा. तुम्हाला काय जे काही करायचं असेल. आपले पेरे पाटील असतील, पोपटराव असतील, याच्यासारखे काहीतरी काम करा बा. कसे गावाचं भलं होईल, आपला विकास होईल, असे कामं करा. हा काही वांधा नाही, होऊन जाईल काम. घंटन काम 100% होईन आता. चला मग मित्र, आता कसं हा झाडांचा भाग झालेला आहे. चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनल आहे सबस्क्राईब करा. उद्या येऊन पुन्हा येऊ नवीन विषय घेऊन.